ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आज शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आम्ही भेट घेतलेली आहे। विविध विकास कामं जी कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागामधली होती त्या विषयांसंदर्भात चर्चा केलेली आहे। दिव्यामध्ये एक नवीन पाणीपुरवठा योजना सुरू करण्याच्या संदर्भात आज आयुक्तांशी आम्ही चर्चा केलेली आहे। दिव्यात आपण बघत असाल तर गेल्या अनेक वर्षापासून पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी एक नवीन पाणीपुरवठा योजना, एक WTP प्लांट दिव्यामध्ये करावा। त्याचबरोबर जो नवीन DP कळवा आणि खारीगावसाठी जो नवीन DP तयार केलेला आहे त्याच्यावरती 8000 लोकांनी हरकती घेतलेल्या आहेत आणि शेकडो लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहे। तर हा जो जनसामान्यांची घरं उद्ध्वस्त करणारा DP आहे याच्यावरती पुनर्विचार करावा। 45 मीटर ऐवजी 30 मीटरचे जे पूर्वीचं होतं त्याचप्रमाणे DP रस्ता राहावा, त्याच्यामध्ये कुठलीही वाढ करण्यात येऊ नये आणि काही विशिष्ट बिल्डर लोकांच्या फायद्यासाठी हा DP करण्यात येऊ नये अशी विनंती आम्ही आयुक्तांना केलेली आहे। त्याचबरोबर दिव्यात होत असलेली अनधिकृत बांधकामं यांच्यावरती कडक कारवाई आयुक्तांच्या मार्फत करण्यात यावी। वॉर्ड ऑफिसर कुठल्याही पद्धतीने या अनधिकृत बांधकामांकडे लक्ष देत नाही आहे आणि त्यांचं दुर्लक्ष होत असल्यामुळे ठाणे महानगरपालिकेची मुख्यालयातली टीम दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यासाठी आयुक्तांनी पाठवावी अशी विनंती आम्ही आयुक्तांना केलेली आहे। त्याचबरोबर मुंब्र्यामध्ये स्वच्छता मोहीम, जे आज तिथे कचऱ्याचे डोंगर साचलेले आहेत ते मुंब्र्यामध्ये स्पेशल स्वच्छता मोहीम घ्यावी आणि त्याचबरोबर जे कळवा छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल आहे या हॉस्पिटलमध्ये NICUची जे बेड्सची कमतरता जाणवते। रोज 40 महिलांची प्रसूती तिथे होत असते, परंतु तिथे बेडची जी लागणारी संख्या आहे, जी NICUमध्ये बच्चूंना लागणारी जी संख्या आहे ती 17च आहे। तर त्याच्यात कुठेतरी वाढ करावी आणि सौरवराव आयुक्त साहेब यांनी आम्हाला सांगितलेलं की प्रायोरिटीने त्याच्यामध्ये दुप्पट वाढ करण्यात येईल। त्याचबरोबर ICU बेडमध्ये देखील वाढ करण्यात येईल। तर ह्या सगळ्या विषयांवर आज आयुक्तांशी चर्चा झालेली आहे। आयुक्तांनी सकारात्मक भूमिका याच्यात घेतलेली आहे। त्याचबरोबर दिव्यात सुरू असलेली अनधिकृत डम्पिंग ही देखील तातडीने बंद करण्यात येईल असं आश्वासन आयुक्तांनी आम्हाला दिलेलं आहे। प्रामुख्याने DP प्लान जो आहे तो लादला गेला आहे नागरिकांवरती असं वाटतं मला। DP प्लान, DP मधले रस्ते करण्यासाठी महापालिकेकडे तेवढं पुनर्वसन करण्यासाठी तेवढं निधी आहे का असं देखील आम्ही सौरभराव साहेबांना विचारलेलं आहे। तर त्यांनी सांगितलं फिजिबिलिटी आम्ही तपासू आणि त्यानंतरच या DPवर निर्णय घेऊ असं त्यांनी आश्वासन आम्हाला दिलेलं आहे। कुठे DP प्लान हा लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांना घेऊन करायचा असतो, हा डायरेक्ट ह्यांनी केलेला आहे। हा जो DP प्लान आहे हा बिल्डरांना घेऊन केलेला DP प्लान आहे। तिथे अनेक मोठे विकासक आहेत, त्यांनी तिथे जमिनी घेतलेल्या आहेत आणि त्यांचा विकास व्हावा यासाठी लोक मेले तरी चालतील असा काही लोकांचा मुद्दा आहे आणि त्याच्यावरती आम्ही आयुक्तांचं लक्ष वेधलेलं आहे। दिव्यामध्ये आरक्षणावर पण महापालिकेच्या आरक्षणाची जागा आहे त्याच्यावर बिल्डर जे अनधिकृत बांधकाम चालू आहेत, विकास शाळांच्या, हॉस्पिटलच्या अशा बांधकामांवरती अनधिकृत बांधकामं सुरू आहेत अशा आरक्षणांवर त्याच्यावरती कठोर कारवाई आयुक्तांच्या माध्यमातून होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे, कारण आयुक्तांनी असं आश्वासन आज आम्हाला दिलं। चला